हाल ही में तेली समाज द्वारा आयोजित सत्कार समारंभ व सामाजिक सम्मेलन में कांग्रेस के प्रत्याशी को कुछ संगठनों द्वारा समर्थन दिया गया, जिसका तेली समाज द्वारा आयोजित पत्रकार परिषद में खंडन कर खुलासा किया। एक और लोकसभा चुनाव का पारा चढ़ रहा है, तो वहीं दूसरी ओर राजनीतिक दल समाज को साधने की कोशिश में लगे हैं। ऐसे में तेली समाज के विविध संगठनों द्वारा हाल ही में तुकुम के मातोश्री सभागृह में आयोजित सत्कार व सामाजिक सम्मेलन में समाज के कांग्रेस समर्थकों ने कांग्रेस उम्मीदवार को समर्थन देने की घोषणा करने से कार्यक्रम में विरोध किया गया, जिसके चलते तेली समाज में संभ्रम की स्थिति बनी हुई है। जिसके चलते तेली समाज के विविध पदाधिकारियों ने पत्रकार परिषद लेकर कहा कि सभी की भूमिका अलग अलग हो सकती है, लेकिन कोई भी अपना व्यक्तिगत भूमिका समाज की समझकर किसी विशिष्ट पार्टी को समर्थन नहीं दे सकता। यह सम्मेलन कांग्रेस सेवा दल के जिला अध्यक्ष सूर्यकांत खनके की अगुवाई में हुआ। इस कार्यक्रम में कांग्रेस के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर, विधायक सुभाष धोटे को भी निमंत्रित किया गया था। इसी बीच सेवा दल के अध्यक्ष सूर्यकांत खनके ने तेली समाज का धानोरकर को समर्थन देने की घोषणा की। इस संदर्भ में तेली समाज के प्रकाश देवतले ने आयोजित पत्रकार परिषद में कहा कि तेली समाज जिला चंद्रपुर के लेटर हेड पर कांग्रेस नेताओं को पत्र देकर कहा गया कि तेली समाज के 12 संगठनों ने चंद्रपुर व गढ़चिरौली के उम्मीदवार को समर्थन दे रहा है, किंतु वह बहुउद्देशीय संस्था और स्नेही मंडल है। सत्कार सम्मेलन में संत श्री संताजी सेवा मंडल बल्लारपुर ने कांग्रेस को समर्थन की बात दर्शाकर सोशल मीडिया पर पत्र वायरल किया गया, किंतु मंडल के अध्यक्ष व सचिव ने कहा कि हमारे फर्जी हस्ताक्षर किए गए हैं, इसका हम निषेध करते हैं। समाज का नाम लिखकर व अध्यक्ष के फर्जी हस्ताक्षर कर गुमराह करने का प्रयास करने का आरोप किया। देवतले ने कहा कि तेली समाज ने किसी भी पार्टी को समर्थन नहीं दिया है। ऐसी हरकत कर समाज को दोफाड़ करने का प्रयास किया जा रहा है। समाज इन्हें माफ नहीं करेगा। उन्होंने आगे कहा कि समाज की बैठक चल रही है, निर्णय नहीं हुआ है। समर्थन संदर्भ में जल्द ही निर्णय होगा। इस पत्र परिषद में आशीष देवतले, छब्बू वैरागडे, आष्टनकर, बेले, जोडे, बांबोले, पिसे आदि उपस्थित थे। नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की जो पत्रक या ठिकाणी आयोजकांनी काढलं 12 त्या ठिकाणी संघटनेचं त्यांनी बोललेलं आहे आदरणीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी, तर मला असं वाटते की त्यांनी त्या पत्राची शहानिशा प्रथमतः करायला हवी होती। आणि या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहे ज्यांनी त्यामध्ये ज्या पत्रकामध्ये ज्या संघटना दिलेल्या आहेत त्यांची सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते गेलेही नाही तरी त्या ठिकाणी त्यांची भूमिका त्या पत्रकामध्ये सह्या करून दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांनी जे आहे हे सगळं करत असताना त्यांनीच तेली समाजासाठी काय केलं हे समाज बांधव या ठिकाणी विचारत आहे। आणि खरंच समाज बांधव हेही विचारत आहे की वडेट्टीवार साहेब जे आहे तेली समाजाचे आहे काय हे सुद्धा तपासून पाहावं, अशी भूमिका जी आहे समाज बांधवांची वेगवेगळ्या ठिकाणाहून येते आहे। अशा पद्धतीनं दिशाभूल करण्याच्या संदर्भात आचारसंहिता सुरू आहे, काही स्पेशल तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार त्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे। आमचे समाज बांधव आणि संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले आहे। अत्यंत तातडीची ही पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी समाजाची भूमिका विशद करणं मला कर्मप्राप्त होतं आणि म्हणून जे आहे मी तात्काळ जे आहे या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जे आहे माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर पुढची जी कारवाई या संदर्भात करायची आहे त्या संदर्भात आम्ही बघा या ठिकाणी तेली समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहे जे राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि गाव पातळीवरती काम करत आहे। त्यामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, विदर्भ तेली महासंघ, त्याचबरोबर संताजी मंडळ आणि तेली युवक एल्गार संघटना या सर्व पदाधिकाऱ्यांची ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर त्या ठिकाणी त्यांची भूमिका अशी होती की काँग्रेसच्या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील उमेदवाराला, त्यामध्ये धानोरकर आणि किरसान, मिसेस धानोरकर आणि किरसान यांना कुठलाही पाठिंबा आम्ही दिलेला नाही, अशी भूमिका जी आहे समाज बांधवांची आहे। आणि म्हणून जे सोशल मीडियावर आलेलं होतं पत्रक त्याचा निषेध सुद्धा अनेक स्तरावरून जे आहे होताना दिसत आहे। आणि सोबतच जे आहे तशा प्रकारचे पत्र सुद्धा मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे।